साबुदाणा आणि बटाटा चकली दुप्पट तिप्पट फुलणारी आणि कुरकुरीत अशी टेस्टी लागणारी गावाकडल्या पद्धतीने तुम्हाला आज मी बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओज पूर्ण बघा, स्किप अजिबात करू नका. नमस्कार सगळ्यांना. तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली. आज आहे ना चकल्या करायच्या. मला स्वयंपाक झालाय माझा आणि साबुदाणा पण मी ना चुलीवरती ना वाफायला ठेवलाय आणि बटाटे पण आहे ना कुकरमध्ये उकडायला टाकले. तर बघा, रात्री ना साबुदाणा मी भिजत टाकला होता. 1.5 किलो साबुदाणा आहे. छान असा मोकळा भरभरीत भिजला आहे. आणि 1.5 किलो साबुदाण्यासाठी ना 3 किलो बटाटे घेतले. बटाटे आधी 2 पाण्याने ना स्वच्छ असे धुवून घेतले, त्यानंतर पाण्यातच ठेवले थोडा वेळ. तर आता आहे ना कुकरला बटाटे लावून घेते आणि साबुदाणा पण आहे ना बाहेर चुलीवरती ना थोडासा वाफ देऊन घेते. वाफ देऊन जर घेतलं ना साबुदाण्याला तर खूप छान असे आपल्या चकल्या ना फुलतात. आणि आपल्या घरामध्ये ना वयस्कर माणसं असतात, ते पण खाऊ शकतात, लहान मुलं पण खातात. आणि आपण जर साबुदाणा जर वाफवला नाही ना त्याच्या ना निब्बर चकल्या येतात, ते चावत नाही. त्यामुळे ना साबुदाणा वाफून घ्यायचा कधी पण, त्याने ना ठिसूर आणि कुरकुरीत चकल्या येत्या आपल्या. तर आता बटाट्याची एक बॅच आहे ना उकडून झाली. आता याचे साल काढून घेते आणि पुरणाची चाळणी असते ना त्यावर आहे ना मॅश करून घेते. तर आपण आहे ना किसनीनं पण किसू शकतो, पण किसनीने ना गरम असतात ना बटाटे, त्यामुळे हाताला चटके बसतात आणि हात पण खूप लाल होतात. असं जर आपण पुरणाच्या चाळणीवर जर मॅश करून घेतले ना पेल्याच्या साह्याने, तर आपल्या हात पण भाजती नाही आणि पटकन पण होऊन जातात. एका चाळणीमध्ये ना 5-6 बटाटे सहज मावतात आणि पटकन होतात. काम लवकर होतं, वेळ वाचतो. तर अशा पद्धतीने ना मी दरवर्षी बटाटे ना मॅश करून घेते आणि एकदम प्लेन होतं बरं का. त्यामध्ये ना गाठ वगैरे काहीच होत नाही, कारण आपण जर किसनीने किसलो ना तर त्यावेळेस एखादी गाठ का होईना पण बटाट्याची राहते शिल्लक. त्यामुळे ना असं पुरणाच्या चाळणीने जर मॅश करून घेतले ना पटकन होतात आणि आपल्या बटाट्यांमध्ये ना एक सुद्धा गाठ राहत नाही. तर चला, आता अशाच पद्धतीनं ना मी सर्व 3 किलो बटाटे ना ते मॅश करून घेते आणि काही वेळ लागत नाही, पटकन होऊन जातात. बटाटा थोडासा चिकट राहतो ना, त्यामुळे थोडंसं असं पेल्याला लागलं जातं, नाहीतर काही नाही. हे बघा, 3 किलो बटाट्याचा आहे ना एवढा किस झाला, म्हणजे मॅश करून घेतले मी. आणि आता आहे ना इकडं चुलीवरती पण आहे ना साबुदाणा वाफवायला ठेवला आहे. 3 पातेले मी पाणी टाकलं आहे. माझ्याकडे छोटे पातेले होते ना ती काही क्लिप घेतली नाही मी, डायरेक्ट साबुदाणा भिजवलं म्हणजे वाफवायला टाकला ना तेच घेतलं. तर इथं मला शूट घ्यायला कोणी नव्हतं, मी एकटीच होते, त्यामुळं काही जसं जमलं ना तसंच घेतलं. तर बघा, अशा पद्धतीने आहे ना इथं साबुदाणा वाफून घेते. आणि आता साबुदाण्यामध्ये ना मीठ आणि लाल तिखट टाकते. हे लाल तिखट आहे ना मी म्हणजे चकलीसाठीच आहे ना वेगळं करून घेतलं आहे. यामध्ये ना कोणताच प्रकारचा मसाला नाही, फक्त मिरची पावडर आहे. आणि हे बघा, ह्या पातेल्याने ना मी 3 पातेले पाणी टाकले 1.5 किलो साबुदाण्यासाठी. आणि आता ना सर्व मिक्स करून घेतलं आहे. तर आता बटाट्याचा किस आणि जे आपण साबुदाणा वाफून घेतला आहे ना तो मिक्स करून घेऊ. पण काय झालं आहे, माझ्याकडून हे ना शूटच झालं नाही. दोन्ही मिक्स करताना ती क्लिप शूट करायचीच राहून गेली. फक्त आहे ना माझ्याकडून यांना पुढचं घेतलंच गेलं नाही. फक्त बटाटा आणि साबुदाणा मिक्स करतानाच घेतलं आणि ते नंतर पूर्ण मिक्स झाल्यानंतर जो गोळा असतो ना तोच दाखवायचा विसरून गेली. मला वाटलं व्हिडिओ चालूच आहे काय, पण तो बंद होता. असं काही हरकत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे मिक्स झाल्यानंतर गोळा कसा होतो त्याचा ते. तर आता आहे ना चकल्या करून घेते आणि थोडंसं आहे ना सैलसर करायचं. सैलसर केल्याने ना चकली ना आपली एकदम छान पडते आणि ना जास्त आपल्याला दाबायची गरज पडत नाही. खूप छान होते. बघा, तुम्ही बघतायच आहे ना किती छान चकल्या झाल्या आहे. कसं आहे ना उन्हाळा चालू झाल्यानंतर आहे ना आपले थोडे थोडे हे घरातले कामं चालू असतात. आमचं कसं आहे, शेतीमधले कामं असतात, हे पण असतात. आता कुरडया झाल्या, कुरडयानंतर चकल्या करून घेतल्या. अजून उडदाचे पापड वगैरे करायचे मला आणि त्याचे पण व्हिडिओ येतीलच तुम्हाला. पण मळ्यातले कामं ज्या दिवशी थोडे कमी असले का त्या दिवशी आम्ही मग हे घरातले कामं करत असतो थोडे थोडे. तुमची झाली का वाळवण्याच्या पदार्थाला सुरुवात? तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर बघा, आमच्या अशा चकल्यांची सुरुवात झाली आहे. आणि कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि इथं आहे ना मला काय म्युझिक वगैरे लावायची गरज नाही. मी बाहेर चकल्या करते ना तर खूप सारा पक्ष्यांचा गागट ऐकायला येत असेल तुम्हाला. तर बघा, 1.5 किलो साबुदाणा आणि 3 किलो बटाट्यांमध्ये ना 1 आणि अर्धी बाज भरली, म्हणजे 1.5 बाज झाल्या चकल्या. तर आता ह्या 2 दिवस आहे ना कडकडीत उन्हात वाळून देते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला परत तळून दाखवते कशा पद्धतीने झाल्या त्या. तर बघा, 2 दिवस आहे ना पूर्ण कडकडीत उन्हात वाळल्या, त्यानंतर अशा पद्धतीच्या चकल्या झाल्या आहे आपल्या. कलर पण छान आला आहे. तुम्ही याला ना हिरवी मिरची पण
टाकू शकता. तर मी माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी काही टाकली नाही. तर आता आहे ना तुम्हाला तळून दाखवते. तर बघा कढईमध्ये ना तेल तापायला ठेवलं. तेलामध्ये मस्त आपल्या दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या तयार झाल्या आहे. एकदम कुरकुरीत आणि टेस्टी लागतात खायला. एकदम छान अशा फुलतात. तर बघा अशा पद्धतीने ना आपल्या तळून पण झाल्या. तुम्हाला तोडून दाखवते. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वस्त खा आणि मस्त राहा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद.